ठीक आहे, स्क्रीन शेअर करतो, एक मिनिट. स्क्रीन विजिबल आहे का? कंट्रोल स्टेटमेंट. मग कंट्रोल स्टेटमेंट मध्ये आपल्याकडे 3 स्टेटमेंट आहेत, एक ब्रेक, कंटिन्यू आणि पास. तर ह्यांचा यूज काय आहे, जे तुम्ही फॉर लूप लिहिणार आहे त्या फॉर लूपला कंट्रोल करायचं काम करतात. तर 3 पद्धतीने आपण फॉर लूपला कंट्रोल करू शकतो. पहिल्यांदा आहे ब्रेक. आपण 1 बाय 1 पाहूया. मी आधी सुरुवातीला तिन्ही एक साथ सांगतो आणि त्यानंतर 1 बाय 1 आपण डीप मध्ये पाहूया. ठीक दिसतं? ठीक, आपण एक एक्झाम्पल घेऊया. सपोज माझ्याकडे एक स्ट्रिंग आहे, त्या स्ट्रिंगचं नाव आहे पायथन. आता मी कोड कसं लिहिणार आहे, फॉर आय इन यस प्रिंट आय, हे अशा पद्धतीने मी कोड लिहितो. पण मला काय करायचं आहे, जेव्हा माझ्याकडे एच हा कॅरेक्टर येईल तेव्हा मला लूप ब्रेक करायचा, म्हणजे मला तिथंच थांबवायचं. म्हणजे फक्त PYT एवढंच प्रिंट झाले, याची प्रिंट होता कामा. तर आता ह्या सिच्युएशनला मी थांबवू शकत नाही लूप, जोपर्यंत n पर्यंत जात नाही शेवटचा जो कॅरेक्टर सिक्वेन्स, तोपर्यंत मी लूप स्टॉप करू शकत नाही. जर तुम्हाला मध्ये कुठेतरी लूप स्टॉप करायचं असेल तर कंडिशनच्या बेसवर तुम्हाला स्टॉप करावं लागेल. ठीक आहे, आता मला लूप स्टॉप करायचा आहे एच आल्यानंतर. तर बघा मी काय लिहितो, इफ आय इक्वल टू एच, म्हणजे आय ची व्हॅल्यू जर एच हे जर ट्रू होत असेल, म्हणजे सुरुवातीला आय ची व्हॅल्यू काय असेल, पी इक्वल टू एच ट्रू आहे का, नाही आहे, मग तो प्रिंट आय पुढे जाईल. वाय इक्वल टू एच आहे का, नाही, तर तो पुढे टी इक्वल टू एच नॉट ट्रू. ठीक आहे, देन एच इक्वल टू एच हे ट्रू आहे. तर मला काय करायचं, ब्रेक. जेव्हा तो ब्रेक कडे जाईल ऑन द स्पॉट लूप मधून एक्झिट होईल. ऑन द स्पॉट म्हणजे पुढच्या लाईनला सुद्धा तो कंटिन्यू करणार नाही. म्हणजे पुढची लाईन कोणती आहे, प्रिंट आहे, तो पुढच्या लाईनलाही जाणार नाही, डायरेक्ट एक्झिट करेल लूपला. हा, मग आता काय काय प्रिंट होईल सांगा बरं, PYT, आणि जेव्हा एच ला येईल तेव्हा तो लूप मधून एक्झिट. जर हे प्रिंट मी इथे लिहिलं तर काय प्रिंट होईल सांगाल का, P प्रिंट होईल, Y प्रिंट होईल, T प्रिंट होईल आणि H सुद्धा प्रिंट होणार सर, आणि O H प्रिंट होईल, मग ब्रेक होईल. तो सिक्वेन्स मॅटर करतो ना. इथे ब्रेक कधी झालेला, H प्रिंट झाल्यानंतर ब्रेक करायचा आहे, तर तिथे ब्रेक होईल. अशा केसमध्ये PYT H इथे X राहिलेला आहे, अशा पद्धतीने ब्रेक होईल. बघा, प्रिंट ABC, म्हणजे तुम्हाला ब्रेक कधी होणार हे समजेल. काय आन्सर येईल ह्याचा, आन्सर सांगा मला. PYTH आणि नंतर प्रिंट होणार सर ABC. नाही, ABC प्रिंटच नाही होणार. करेक्ट. अजून ABC. ठीक आहे, बघा आपण लाईन बाय लाईन पाहूया. आय ची व्हॅल्यू सुरुवातीला काय असणार आहे, P. लूप मध्ये आलेला सुरुवातीला दिलेला आहे की प्रिंट आहे, म्हणजे प्रिंट P. लूप म्हणजे इफ कंडिशन सॅटिस्फाय होते का P ला कन्सिडर करून, नाही, तर प्रिंट ABC पण होणार.
कारण ह्या लूप मध्येच आहे ना, म्हणजे पी एबीसी प्रिंट होणार. नेक्स्ट वाय, प्रिंट वाय, हे कंडिशन ट्रू आहे का? नाही, प्रिंट एबीसी सुद्धा होईल, म्हणजे प्रिंट वाय आणि एबीसी. नंतर आपण जाणार आहे टी कडे. मला सांगा प्रिंट टी होईल, कंडिशन ट्रू आहे का? कंडिशन ही ट्रू आहे, फॉल्स आहे. टी इक्वल टू याची कंडिशन फॉल्स आहे. मग परत आपण प्रिंट एबीसी कडे जाणार. नेक्स्ट एच साठी प्रिंट एच होईल, सिक्वेन्स आहे, आणि त्यानंतर कंडिशन ट्रू आहे, मग ब्रेक होईल. ठीक आहे, म्हणजे आन्सर काहीतरी सिंटेक्स राहिलेलं इथे. ओके, डबल कोट राहिलेलं नाही बघा. पी एबीसी, वाय एबीसी, टी एबीसी आणि एच. बघा इथे आन्सर येईल पी एबीसी एक्स वाय झेड, वाय एबीसी एक्स वाय झेड, टी एबीसी एक्स वाय झेड आणि एच. कारण की इथे ब्रेक झाला, याचा अर्थ पुढचा जो काही लूप आहे तो लूप सुद्धा म्हणजे कन्सिडर केला आणि स्किप होत होतो. म्हणजे हे के नंतर, ब्रेकच्या के नंतर तो स्टॉपच, इथे फुल स्टॉपच, तो पुढे कंटिन्यू होत नाही. आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. सपोज माझ्याकडे एक लिस्ट आहे, त्याच्यामध्ये समथिंग व्हॅल्यूज आहेत. एकच मिनिट होल्ड करा. मी काय करतोय ते आता मला काय करायचं आहे, जर माझ्या लिस्टमध्ये सिक्वेन्स वाईज आता आपण 35च्या अबाव पास म्हणतो, बिलो फेल म्हणतो. जर कोणतीही व्यक्ती फेल होत असेल तर मला तिथं स्टॉप करायचा आहे लूप. ठीक आहे, म्हणजे कंडिशन काय असेल ब्रेकची, आय लेस दॅन 35 ही कंडिशन, ब्रेकची कंडिशन असेल. इफ आय इन एल, बरोबर आहे. इथं रेंज काय येत नाही कारण की एल मध्ये सिक्वेन्स आहे ऑलरेडी आपल्याकडे. इफ आय इज लेस दॅन 35 काय करायचं, मला ब्रेक करायचा. अदरवाईज मला काय करायचं आहे, प्रिंट मी पास म्हणतोय आणि ते पुढे ना इथं आय घेतो, जेणेकरून आपल्याला समजेल की कशासाठी आपण पास करतो. ब्रेक 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 ब्रेक. काय राहिलेलं आहे, सॉरी इफ लिहायचं, इथं फॉर लिहायला लागेल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आता कुठे ब्रेक झालेला, आपण 25 ला ब्रेक झालेला. तर अशा पद्धतीने आपण लूप ब्रेक करू शकतो. सपोज तुमच्याकडे भरपूर 35 इक्वल टू नाहीये, स्ट्रिक्टली लेस दॅन आहे, म्हणजे 35 ला कन्सिडर नाही करत. जेव्हा तुम्ही इक्वल टू द्याल म्हणजे काय 35 आणि त्याच्यापेक्षा कमी, मग तो 35 ला ब्रेक होईल. इथं आपण स्ट्रिक्टली दिलेलं म्हणजे तो 34च कन्सिडर करेल. ठीक आहे,
मग ह्याचा उपयोग कुठं होतो? सपोज तुमच्याकडे मोठा सिक्वेन्स आहे आणि तुम्हाला माहित नाही की सपोज एक पर्टिक्युलर व्हॅल्यू कुठल्या पोझिशनला आहे आणि ती तुम्हाला फाइंड आउट करायची किंवा तिथेपर्यंतच तुम्हाला काय करायचं, लूप जनरेट करायचं. तर तुम्ही त्या व्हॅल्यूला इक्वल टू देऊन तुम्ही लूप जनरेट करू शकता स्पेसिफिक कंडिशन पर्यंत. तर अशा पद्धतीने कंडिशनचा यूज करून तुम्ही ब्रेक करू शकता. त्याची यूज भरपूर आहे. जेव्हा तुम्ही नेस्टेड यूज करता, नेस्टेड लूप यूज करताना तेव्हा इथं ब्रेकचा यूज केला जातो मोस्टली. आता ह्याचा उपयोग तुम्हाला अजून एक सांगतो मी. मला काय करायचं आहे, एक व्हॅल्यू आहे सपोज 1 to 20, त्यातली मला अशी व्हॅल्यू शोधायची जी 2 ने पण डिवाइड होईल आणि 3 ने पण डिवाइड होईल. परफेक्ट. ठीक आहे, 2 ने पण डिवाइड होईल आणि 3 ने पण डिवाइड होईल. म्हणजे रिमाइंडर काय तुमचा 0 अशी मला व्हॅल्यू शोधायची. तर मी कसं लिहितो बघा. पण एकच व्हॅल्यू पाहिजे बरं का मला. एक व्हॅल्यू आली की मला स्टॉप करायचा. फॉर आय इन रेंज मी 20 पर्यंत शोधतोय बरं का. 20. आता शोधताना कसं शोधतोय मी, एक आय मॉड्युलस 2 इक्वल टू 0 अँड आय मॉड्युलस 3 इक्वल टू 0. हे दोन्ही ट्रू असतील तर मी काय म्हणणार आहे, प्रिंट सपोज आय इज डिव्हिजिबल बाय असं लिहिणार ना 2n. पण हे एकदा आल्यानंतर मला काय करायचं, पुढे नको आहे मला काहीच. पुढे पण आन्सर असू शकतात ना, जसं की आता 0, एक मिनिट आपण 1 पासून घेऊया. ठीक आहे, 6 आलेला आहे. पण जर मी ब्रेक काढला इथून 6, 12, 18, पण मला फक्त एकच पाहिजे ना, तर मी 6 घेईन. म्हणून मी लूप काय केला, एकदा तो लूप मध्ये आला ना तर ब्रेक, मला पुढे नको. अशा पद्धतीने ब्रेकचा उपयोग करू शकतो आपण. म्हणजे लूपला स्टॉप करणे, ब्रेक करणे, तिथून तो एक्झिटच होऊन जाईल पूर्णपणे. असे सिनारिओ तुम्हाला भरपूर भेटते जिथे तुम्हाला एकदाच त्या लूपमध्ये एंटर करायचा, परत त्या लूपमध्ये एंटर करायचं नाही अशा पद्धतीने. तर एकदाच लूपमध्ये एंटर करायचं असेल तर तुम्हाला ब्रेक वापरावा लागेल. समजलं? आपण पुढे जाऊया का? कंटिन्यू स्टेटमेंट. आता कंटिन्यू स्टेटमेंट मध्ये तुम्ही मला आन्सर सांगायचा आहे. येस घेतो मी. तुम्ही सांगू शकाल आन्सर, हे पण सांगू. कंटिन्यू म्हणजे स्किप. तुम्ही उत्तर मला सांगा. हे खूपच अवघड होते का? मी जर दुसरी एक मिनिट थांबा. काय प्रिंट होईल? आन्सर काय येईल? आन्सर काय येईल? HL EL, मग L स्किप होईल, मग OL. बरं, किती लेटर आपल्याला आन्सर मध्ये भेटतील? 3. बरोबर. येस. HEO. जेव्हा जेव्हा EL येईल तेव्हा स्किप. फॉर एक्झाम्पल, कुठे गेला माझा लिस्ट हरवला वाटतं. खाली आहे का? इथून काढलं. ठीक आहे, इथं माझ्याकडे एक लिस्ट होते ना.
ठीक आहे, कंटिन्यू. मला फेल होणाऱ्या व्यक्तींना स्किप करायचं आहे. बरोबर आहे. तर किती आन्सर रिटर्न मध्ये येतील मला? 43 पास, 52 पास, 62 पास. 14 येईल का? नाही, आपण स्किप करतो ना त्याला. 63 पास, 6 स्किप, 26 स्किप, 94 पास. ओके. कंटिन्यू म्हणजे काय? स्किप करणे, म्हणजे तो इटरेशन स्किप करतो. इटरेशन स्किप करतो ह्याचा अर्थ अनेकदा समजून घ्या. तो कसा इटरेशन स्किप करतो? इटरेशन स्किप करताना जिथे कंटिन्यू आहे, कंटिन्यू नंतर जो शेवटचा वर्ड आहे ई, त्या वर्ड पासून पुढचे जेवढे काही तुमचे लाईन्स असतील ते लाईन स्किप करतो. प्रिव्हियस एक्झिक्यूट झालेलं स्किप नाही करू शकत तो, त्याच्या पुढचे स्किप करणार आहे. ठीक आहे. आता मला सांगा, मी I<35 कंटिन्यू म्हणतोय, तर स्किप करण्यासाठी काही आहे का पुढे? आहे का? नाही, कारण की ऑलरेडीच आपण प्रिंट केलेला आहे. तर ह्याचा आन्सर तुम्हाला काय भेटणार आहे? सगळेच पास भेटणार आहेत. कारण स्किप आपण कधी म्हणतोय? ह्या वर्ड नंतर जेवढे तुमचे लाईन आहेत ते सगळे स्किप होणार आहेत. आता फॉर एक्झाम्पल मी तर प्रिंट ABC असं लिहितो. तर ह्याचा आन्सर बघा, 43 ABC, 52 ABC, 62 ABC, 14 आणि मग ABC स्किप होईल, कारण की 14 ऑलरेडी प्रिंट झालेला आहे आणि इथे कंडिशन सॅटिस्फाय झाल्यामुळे हा पुढचा स्किप झाला. ठीक आहे. 63 ABC, 6 ABC स्किप होणार, 26 ABC स्किप होणार, 94 ABC. बघा, बघून घे. समजलं का स्किप कसं आहे? कंटिन्यू नंतर जेवढे तुमचे त्या इटरेशन मध्ये लाईन्स आहेत ते लाईन स्किप करतो. जे ऑलरेडी एक्झिक्यूट झालेले आहेत तो स्किप नाही करू शकत, कारण एक्झिक्यूट झाले म्हणजे झाले, तो स्किप नाही करू शकत. आणि हे जर मी पास जे आहे, जर मी इथे घेत असेल, सॉरी इथं म्हणजे इथे, तर 43 पास ABC, म्हणजे जेवढे जेवढे ग्रेटर दॅन 35 तेवढेच प्रिंट होतील, लेस दॅन वाले प्रिंट होणार नाही, कारण की सगळ्यांना आपण स्किप करतोय. इथून पुढचे लाईन सगळे स्किप करतोय. बघा, जर मी तर ब्रेक न वापरला तर काय होईल बरं सांगा? आन्सर काय? जर मी तिथं लेस दॅन 35 वाला की ब्रेक होऊन जाणार. 62 च्या पुढे करायचं. करेक्ट. इकडे तुम्ही काय सांगाल ऑफलाईन? तर मी कंटिन्यू करून ब्रेक ऍड केला तिथे, तर लूपचा आन्सर काय येणार तुमच्या? 43 पास ABC, 52 पास ABC, 62 पास ABC. ब्रेक होऊन जाईल. करेक्ट, एक्झॅक्टली. मी तुम्हाला आता डिफरन्स समजायला लागलेला. ब्रेक कधी आहे, कंटिन्यू कधी आहे. ब्रेक म्हणजे ब्रेकच करणे, कंटिन्यू म्हणजे स्किप करणे. आता नेक्स्ट पॉइंट, ह्याच्यात काही मिनिंग नाहीये, पहिले समजून घ्या. ह्याचा काही आन्सर येणार नाही. ओके. पास म्हणजे काय? ठीक आहे. जर आपल्याला सपोज I<35 ही कंडिशन माहित आहे, परंतु मला स्टेटमेंट काय लिहायचं हे सध्या मला आठवत नाहीये. ते मी फ्युचर मध्ये लिहीन. आता फ्युचर मध्ये लिहीन म्हणून मी ते एम्प्टी सोडवू शकत नाही, तो इंडेंटेशन एरर देईल. ठीक आहे. तर मी हे इंडेंटेशन एरर रिमूव्ह करण्यासाठी हे पास वापरू शकतो. म्हणजे मी तिथं काहीतरी लिहिलेलं आहे असं कन्सिडर करतो तो, जे मी फ्युचर मध्ये जाऊन चेंज करू शकतो कधीही.
पासचा अर्थ समजतोय तुम्हाला? जी आता सध्या मला कंडिशन माहिती आहे, पण मी तिथे काय लिहायचं आहे हे मला समजत नाहीये, किंवा कंडिशन मला बदलायची आहे आणि मला इथे डिसिजन पण बदलायचा आहे, पण मला तो स्टेटमेंट तिथे ठेवायचा आहे, कारण की ह्याच्या लूपमध्ये सुद्धा मला अजून एक लूप लिहायचा आहे. अशा पद्धतीने सपोज काहीतरी करायचं आहे, पण मी ह्याला असं एम्प्टी सोडू शकत नाही ना. असं एम्प्टी सोडलं तर काय होईल? एरर येईल. म्हणून मी एक स्टेटमेंट वापरतोय पास, जो मला हेल्प करतोय इंडेंटेशन एरर रिमूव्ह करण्यासाठी. जे फ्युचरमध्ये जाऊन मी त्या पासला रिमूव्ह करून इथे लिहिन प्रिंट फेल म्हणून. पण सध्या माझ्याकडे आन्सर नाहीये, म्हणून मी काय करतोय इथे पास लिहितोय. त्याला फ्युचर वर्क म्हणतात. आता पासमुळे काय होतं, तुम्हाला आयडेंटिफाय करणं पण सोपं जातं की मला कुठे अजून लिहिणं बाकी आहे. ओके, आपण असे कंट्रोल F करून फाइंड आउट केला, इथे पास आहे, मी फक्त त्याच्यातच शोधतो आता. इथे पास आहे, इथे पास आहे, तर आपल्याला समजेल की मला अजून कुठे कोड लिहायचा आहे. असं म्हणजे ह्याचा मल्टिपल यूज आहे. ठीक आहे, समजलं पास म्हणजे काय? पास मध्ये तुम्हाला काय आन्सर भेटणार नाही, फक्त एक तो फ्युचर वर्क म्हणून आपण त्याकडे पाहणार आहे, जो आपण नंतर कधी चेंज करू शकतो. तर आपण एकूण 3 कंडिशनल एक मिनिट, ब्रेक, कंटिन्यू, पास. ब्रेकचं काम काय आहे? लूप ब्रेक करणे. कंटिन्यूच काम काय? सेव्ह करणे. आणि पासचं काम काय? नथिंग. ठीक आहे, किंवा त्याला आपण फ्युचर वर्क म्हणूया. आपण फ्युचर वर्क साठी आपण तिथे पास वापरणार. तर या तिन्हीमध्ये कोणाला काही डाऊट असेल तर मला विचारा, कोणाला समजलं नसेल तर. सोपं आहे, ह्याच्यामध्ये जास्त कॉम्प्लिकेशन नाहीये. तुम्ही तुमच्या वर्डिंग मध्ये लक्षात ठेवा. जसं की कंटिन्यू ह्याला आपण आपल्या वर्डिंग मध्ये स्किप म्हणून लक्षात ठेवलेलं आहे, ते आपल्या परफेक्ट लक्षात आहे. तसं तुम्ही तुमच्या वर्डिंग मध्ये तुम्हाला जसं बेटर राहील तसं लक्षात ठेवा, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आपण पुढच्या पॉईंटकडे मूव्ह करूया का? इथे काही डाऊट नसेल तर. ठीक आहे, कोणालाही कुठेही डाऊट असेल तर मला विचारत चला बरं का. जोपर्यंत तुम्ही विचारणार नाही तोपर्यंत मला समजणार नाही की तुम्हाला समजलेलं नाहीये. ठीक आहे, घाबरू नका विचारायला, शिकायला आलेला आहे तुम्ही, बरोबर आहे ना? नेक्स्ट पॉइंट आपण जाऊया युजर डिफाईन फंक्शन कडे. ते फंक्शन वगैरे राहू दे, मी तुम्हाला आधी युजर डिफाईन फंक्शन काय आहे हे एक्सप्लेन करतो. इथे बघा, एक NumPy नावाची लायब्ररी आहे जी आपण पुढे पाहतो. म्यूट करा सर्वजण. ठीक, थँक्यू. तर एक लायब्ररी आहे NumPy जी आपण पुढे पाहणार आहे. तर त्याच्यामध्ये काही फंक्शन्स आहेत जे फंक्शन ऑलरेडी बिल्ड केलेले आहेत. जसं की हा मीन फंक्शन आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही व्हॅल्यू पास केले ना तर हे तुम्हाला आन्सर डायरेक्टली देतो. जर तुम्ही इथं सपोज व्हॅर लिहिला तर तुम्हाला व्हेरियन्स लगेच देतो. जर तुम्ही इथं मीडियन लिहिला तर तुम्हाला मीडियन देतो. पण ह्याच्या बॅकएंडला कॅल्क्युलेशन आहेत, फॉर्म्युले लिहिलेले आहेत जे आपल्याला दिसत नाही आहेत. तो डायरेक्टली असा रन नाही होत, त्याच्या मागे कुठेतरी फॉर्म्युला लिहिलेला आहे. हे कोणी लिहिलेलं आहे फॉर्म्युला? पायथनने लिहिलेला आहे, असं कन्सिडर करू आपण. आता ह्याच्यामध्ये तुम्ही फक्त काय करता, इनपुट देता आणि रिटर्न मध्ये आउटपुट घेतो, एवढंच करतोय ना आपण. ह्याच्यामध्ये काही कॅल्क्युलेशन करतोय का? नाही. तुम्ही कितीही व्हॅल्यू चेंज केले तर त्याच्या करस्पॉन्डिंग तो कॅल्क्युलेशन करतोय. आता इथे व्हॅल्यू का बदलली? कारण मीडियन आहे. तुम्ही कितीही व्हॅल्यू चेंज केले तर त्याच्या करस्पॉन्डिंग तो व्हॅल्यू चेंज करतो, कॅल्क्युलेशन करतो. तर असे फंक्शन आपल्याला बनवायचे. असे फंक्शन आपल्याला बनवायचं. आपण म्हणजे कोण? युजर.
म्हणून त्याला नाव दिलेलं आहे युजरने डिफाईन केलेले फंक्शन. युजर डिफाईन फंक्शन. आपण सुद्धा असे फंक्शन तयार करू शकतो जे एकदा फंक्शन क्रिएट केले ना तर कंटिन्युअसली रिपीटेड त्याला आपण वापरू शकतो. तर मेन नावाचा फंक्शन जो आहे इथे हा सुद्धा मी सुद्धा तयार करू शकतो. हा फंक्शन मी सुद्धा तयार करू शकतो आणि त्याच्यामध्ये इनपुट दिले की आउटपुट दिले मला तो. ठीक आहे. आता युजर डिफाईन फंक्शनचा उपयोग कसा आहे बघा. मी कोड कसा लिहायचा तुम्हाला एकदा सांगतो. डिफाईन DEF जसा फॉरने स्टार्ट होतो, जसा इफने स्टार्ट होतो, व्हाईलने स्टार्ट होतो, तसं इथे डिफाईनने स्टार्ट करायचं आपलं. मला माझ्या फंक्शनचं नेम काय द्यायचं आहे. मी सपोज ऍव्हरेज देतो. मेन म्हणजेच ऍव्हरेज ना, ऍव्हरेज. आता सध्या तरी माझ्याकडे 5 व्हॅल्यूज आहेत म्हणून मी काय करतो A, B, C, D, E अशा पद्धतीने मी पॅरामीटर देतो. म्हणजे काय पुढे जाऊन मला ऍव्हरेज मध्ये मी काही व्हॅल्यू पास करत असेल तर A म्हणजे 3, B म्हणजे 5, C म्हणजे 2, D म्हणजे 6, E म्हणजे 7. जर मी ते चेंज केले A म्हणजे 30 अशा पद्धतीने तो काय होईल ऑटोमॅटिकली पोझिशन वाईज डिटेक्ट करेल. आता इथे व्हॅल्यू मी असाइन केलेले आहेत. A ला व्हॅल्यू कोणती, B ला व्हॅल्यू कोणती पुढे जाऊन. तर हे असाइन केल्यानंतर मला काय करायचं आहे तर मी काय करेन सम करेन आधी A प्लस B प्लस C प्लस D प्लस E. लेंथ चेक करेन. लेंथ किती आहे 5 आणि मी ऍव्हरेज लिहिन इथे ऍव्हरेज इक्वल टू S डिवाइड बाय L. बरोबर आहे. आणि सध्या तरी मी प्रिंट लिहितो. आपल्याला रिटर्न लिहायचं पण प्रिंट लिहितो मी ऍव्हरेज. ठीक आहे. हे जेव्हा तुम्ही फंक्शन लिहाल तेव्हा तो काही आन्सर देणार नाही कारण हा स्ट्रक्चर आहे. हा काय स्ट्रक्चर ह्याच्यामध्ये कुठे व्हॅल्यूज आहेत का नाही. तो तुम्हाला आन्सरच देणार नाही. तर व्हॅल्यू मला इथे कॉल करावं लागेल. मी इथे खालीच लिहितो. जर कन्फ्युजन होत असेल तर खाली अजून एक सेल ऍड करतो 10. आता हेच व्हॅल्यू मी जर ओरिजिनल ह्याच्यामध्ये जर पास करेन 10 आलेला. म्हणजे पायथॉनचा जो फंक्शन आहे मी आणि मी लिहिलेलं फंक्शन दोघांचा आन्सर सेमच आहे. तर बघा असे फंक्शन आपल्याला क्रिएट करायचे आहेत. म्हणजे हे जे फंक्शन आहेत हे मी कुठेही वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल इथे मी वापरू शकतो आणि ह्याच्यामध्ये अशी व्हॅल्यू मी आन्सर घेऊ शकतो. मग प्रत्येक वेळी मला फॉर्म्युला द्यायची गरज पडली का, प्रत्येक वेळी ऍडिशन करायची गरज पडली का नाही. मी एकदाच स्ट्रक्चर लिहिलेला आहे जो मला आन्सर रिपीटेडली देत आहे. ठीक आहे. असं समजा की जर तुम्हाला एक मूर्ती बनवायची आहे, कोणतीही मूर्ती बनवायची आहे तर प्रत्येक वेळी तुम्ही त्या मूर्तीला हाताने आकार देणार आहे का नाही. तर आपण काय करतो एक साचा तयार करतो म्हणजे एक स्ट्रक्चर तयार करतो. ठीक आहे. पण त्याच्यामध्ये इनपुट दिले की ऑटोमॅटिकली तो तसा करस्पॉन्डिंग आकार घेतो आणि परत आपण रिटर्न मध्ये आउटपुट घेतो. हे काम इझी झालं ना आपलं. म्हणजे एक स्ट्रक्चर तयार करणे तर तुम्ही वरून इनपुट द्या आणि तो रिटर्न मध्ये तुम्हाला आउटपुट देईल. आता इथं आपण तेच करतोय फक्त इनपुट देतो ना आउटपुट घेतोय. ती इन बिटवीन जे कॅल्क्युलेशन आहे हे आपण फिक्स करून ठेवलेत की कसे कॅल्क्युलेशन झाले पाहिजेत. हे आपल्याला प्रत्येक वेळी कॅल्क्युलेशन करायची गरज पडणार. हे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला. जर तुम्ही पायथॉन मध्ये काम करत असाल तर हे फंक्शन्स कामाचे आहेत. पण प्रत्येक वेळी आपण इंडिव्हिज्युअली कोड लिहून सॉल्व्ह करू शकत नाही. एकदा स्ट्रक्चर तयार करणे इनपुट दिले की आउटपुट. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे फंक्शन आपण घ्यायचे. आता फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक व्हॅल्यू आहे सपोज n समथिंग व्हॅल्यू. तर मला काय करायचं आहे n मध्ये आधी 10 ऍड करायचं. मी ऍड करतो बरं का. n इक्वल टू n प्लस 10. आन्सर 67. मी एक एक्झाम्पल सांगतोय. ओके. असं याला काही लॉजिक नाही पण एक्झाम्पल सांगतोय. परत मला -20 करायचं आहे.
n मायनस 20. आन्सर येईल 47. बरोबर आहे. परत मला काय करायचं आहे, ह्याचा स्क्वेअर घ्यायचा आहे, n चा स्क्वेअर काय येईल 2209. ठीक आहे. आणि परत काय करायचं मला, सपोज n ला 5 ने डिवाइड करायचा. मला कोणतीही व्हॅल्यू जर तुम्ही द्याल तर मला हे सगळे प्रोसेस फॉलो करायचे आहेत. ठीक आहे. मला कोणतीही व्हॅल्यू द्याल तर मला हे सगळी प्रोसेस फॉलो करायची आहे. काय करायचं, ऍडिशन 10 मायनस 20 स्क्वेअर आणि डिवाइड बाय 5. आता सपोज माझ्याकडे k इक्वल टू अजून एक व्हॅल्यू आलेली आहे 45. आता मला सेम प्रोसेस परत लिहावी लागेल की नाही. पहिल्यांदा प्लस 10 करावं लागेल. काय करावं लागेल, k इक्वल टू k प्लस 10, परत k इक्वल टू k मायनस 20, परत पॉवर. म्हणजे तुम्ही कितीही वेळा व्हॅल्यू घेतलं तर हे तुम्हाला रिपीटेडली लिहावं लागेल. ते फक्त 4 लाईनचा कोड सांगतोय. असे कितीतरी 20, 30, 40 लाईनचा कोड असू शकतो. जर मी ह्याचं युजर डिफाईन फंक्शन क्रिएट करून ठेवलं तर, मी आता एक स्ट्रक्चर तयार करून ठेवलं तर स्ट्रक्चर कसा तयार करायचं बघा. मी इथंच लिहितो df. ओके. आपण काय म्हणूया, कॅल्क्युलेशन म्हणूया, फक्त कॅल्क्युलेशन म्हणूया असं. जर तुम्ही कोणतीही व्हॅल्यू पास केला, सपोज मी n व्हॅल्यू, म्हणजे तुम्ही पुढे जाऊन कॅल मध्ये कोणतीही व्हॅल्यू पास केले तर तो n म्हणून कन्सिडर होणार. तर मला काय करायचं बघा, त्या n मध्ये पहिल्यांदा मायनस 10 करायचं आहे, परत त्या n मध्ये मायनस 20 करायचं आहे, परत ते n चा स्क्वेअर घ्यायचा आहे. बरोबर आहे. आणि n ला परत n कशाने डिवाइड करायचं, आपण कितीने केलं होतं, 5 ने डिवाइड केलं होतं. आणि प्रिंट मला n हवा. ठीक आहे. आता हा जो स्ट्रक्चर आहे माझा, हा स्ट्रक्चर तयार झाला. आता काहीतरी चुकलेला, बरोबर आहे ना, 20 वर का. ओके. स्ट्रक्चर तयार झाला. आता बघा आन्सर आलेला. आता मी ते आन्सर व्हॅल्यू चेंज करतो. आन्सर चेंज 97. मग मला प्रत्येक वेळी कॅल्क्युलेशन करायची गरज पडली का, नाही. तो काय करेल, 97 म्हणून ह्या n ला कन्सिडर केला जाईल आणि तो स्ट्रक्चर फॉलो करेल. इम्पॉर्टन्स समजते ना तुम्हाला युजर डिफाईन फंक्शनचं इम्पॉर्टन्स. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की मला हे कॅल्क्युलेशन पुढे कधी ना कधी तर कंटिन्युअसली रिपीटेडली वापरायचं आहे, किंवा मला व्हॅल्यू चेंज करायचे आहेत. ही व्हॅल्यू माझी कॉन्स्टंट नाहीये, ते मला प्रत्येक वेळी चेंज करायचे आहेत. तर तुम्ही इथं पॅरामीटर म्हणून ह्याला कन्सिडर करू शकता. जिथे व्हॅल्यू फिक्स नसतात तिथे तुम्ही पॅरामीटर म्हणून त्याला कन्सिडर करणे आणि चेंज करणे. आणि जिथे व्हॅल्यू फिक्स आहेत, आता ही व्हॅल्यू माझी फिक्स आहेत ना, मायनस करणे हे फिक्स आहे, हे प्लस होतं का, हे प्लस करणं फिक्स आहे, हे स्क्वेअर करणं हे फिक्स आहे, आणि हे डिवाइड बाय 5 करणे फिक्स आहे. जर हे माझे फिक्स नसतील तर तुम्हाला इथे पॅरामीटर म्हणून द्यावं लागलं असतं. सपोज ही मायनस वाला जो 10 आहे हा माझा फिक्स नाही, मी कितीही मायनस करू शकतो. तर मला काय करावं लागेल, इथे कॉमा ए द्यावं लागेल आणि इथं मला ए लिहावं लागेल. ठीक आहे. हा माझा स्ट्रक्चर. पण तुम्हाला कॅल्क्युलेशन मध्ये देताना फक्त एकच व्हॅल्यू देऊन चालणार नाही. तो काय म्हणेल, एरर देईल. तो विचार की ए कुठे आहे, तर ए आपण इथे सांगितलेलं ना, ए पण द्यावं लागेल, कंपल्सरी येतो. तर मी इथे देतोय ए 10. मग तो काय करेल, इथे व्हॅल्यू काय करेल, 10 कन्सिडर करेल. जर तुम्ही इथे 20 दिला तर तो तिथे 20 कन्सिडर करेल. मग तो सुद्धा एक पॅरामीटर झाला. पॅरामीटर म्हणजे काय, तो चेंज होतो. आता सारखा चेंज करता येतो. इथे तुम्ही अजून एक व्हॅल्यू दिला, तो काय म्हणतो, एक एक्स्ट्रा व्हॅल्यू दिलेली आहे. म्हणजे जेवढे तुम्ही पॅरामीटर देता तेवढेच व्हॅल्यू तुम्हाला ब्रॅकेटमध्ये द्यायचे. ठीक आहे. अजून एक आपण एक्झाम्पल घेऊया. मला 2 व्हॅल्यूची ऍडिशन करायची. मग मला पॅरामीटर किती लागतील, 2 व्हॅल्यूची ऍडिशन. किती पॅरामीटर लागतील, 2च लागतील ना. सपोज मी ऍड नावाचं फंक्शन करणार आहे आणि त्याच्यामध्ये अशी व्हॅल्यूज देणार आहे. आता हा रन होईल का, होईल का रन, का नाही होणार. अजून फंक्शन लिहिलेलं नाही ना आपण, त्याला माहित नाही ऍड म्हणजे काय. तर मी फंक्शन लिहितो आधी, df ऍड a, b.
काही घ्या, असं काही नाही की ए कॉमा बीच घ्यायचा आहे, तो आपण फक्त इनिशियलाइज करतो, एक्स वाय काही घ्या आणि मी प्रिंट करतो ए प्लस, झालं एवढंच फंक्शन आहे. आणि परत हा फंक्शन मी वापरतो ऍट 10 25 100. हे जे अलाइनमेंट बघा, डीएफ फंक्शन नेम, पॅरामीटर आणि बॉडी. आता इथं बॉडी इथे यूज करायलाच पाहिजे असं का नाही, तुम्ही असं पण लिहू शकता. तर तुम्ही जेव्हा प्लस प्लस द्याल तेव्हा तो पायथन प्रिंट करेल. नाही याला रन करावं लागेल, तो पायथन प्रिंट करेल. म्हणजे पॅरामीटरचा यूजच करायला पाहिजे असं काही नाही. पण इथं पॅरामीटर तुम्ही जेवढे असाइन केलेत तेवढे इथे तुम्हाला असाइन करावेच लागतील, नाहीतर तो एरर थ्रो करेल. ठीक आहे. आता मी अजून एक सांगतो. मला पॉवर घ्यायचा आहे, म्हणजे रेस्ट. एक व्हॅल्यू असेल बेस व्हॅल्यू, सपोज मी 10 घेतोय आणि त्याचा पॉवर म्हणजे रेस टू 3, 10 रेस टू 3. तर ह्याचा कोड लिहायचा आहे. कसं लिहायचं बघा, डीएफ पॉवर किती पॅरामीटर आहेत, 2. मी एक्स कॉमा वाय घेतो सध्या तरी, आणि प्रिंट मध्ये लिहितो एक्स डबल स्टार वाय. झालं. आता हे पॉवर मी ते खाली प्रिंट करतो. ठीक आहे. 10चा क्यूब, 10चा स्क्वेअर, 2चा स्क्वेअर 4, 2चा क्यूब 8, अरे 2चा क्यूब 8 आणि रेस टू 4 16. अशा पद्धतीने तुम्ही फंक्शन लिहू शकता. तुम्हाला जे फंक्शन लिहायचे ते फंक्शन. आता मी अजून एक फंक्शन लिहितो की तुम्ही ह्याच्यामध्ये कोणतीही व्हॅल्यू पास केले, तुम्हाला ऑड आहे की इव्हन मला सांगणं गरजेचं आहे. तू सांगायला पाहिजे की ही व्हॅल्यू ऑड आहे किंवा इव्हन आहे, हे फंक्शन, जेणेकरून हा फंक्शन मी कुठेही वापरू शकतो. तर मी कोड कसा लिहितो बघा, इफ ऑड इव्हन किती पॅरामीटर देणं गरजेचं आहे, 1. आता जे ऑपरेशन आहे तुम्हाला एन वरच करावं लागेल, कारण की तो जी काही व्हॅल्यू येणार आहे ती एन म्हणून कन्सिडर होणार आहे. सर तिथं डीएफ येईल. ओके सॉरी का मी इथेच टाईप करतोय. थँक्स. ऑड इव्हन इफ वापरावंच लागेल, त्याशिवाय तुम्ही ऑड इव्हन कसं फाइंड आउट करणार. इफ एन मॉड्युलस 2 इक्वल टू 0, प्रिंट काय असणार, इव्हन नंबर असेल का ऑड नंबर असेल, इव्हन. एन इज इव्हन, otherwise print चला आन्सर तयार. आता ह्याला इथे वर लिहून चालणार नाही, कारण की अजून आपण डिफाईन केलेलं नाहीये, तो एरर देईल. म्हणून मला काय करावं लागेल, ह्याला कुठेतरी खाली कॉल करावं लागेल की न्यू लाईन कॉल करावं लागेल. 24 इज इव्हन, 23 इज ऑड. आता स्ट्रक्चर आहे, तो तुम्ही जे व्हॅल्यू द्याल त्या व्हॅल्यूनुसार तो इनपुट इथे जाईल. तो इनपुट घेऊन तो पूर्ण ह्याच्यामध्ये लूप मध्ये जाईल, लूप मध्ये सगळे कॅल्क्युलेशन करेल आणि तुम्हाला तो रिटर्न मध्ये आन्सर देईल. हे आहे युजर डिफाइन फंक्शन. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला मी एक पॉइंट घेतो आज आणि आपण स्टॉप करूया. बेसिक पॉइंट घेतो आणि पुढे आपण उद्या पाहूया युजर डिफाइन फंक्शन. इथे बघा, जे मी ऍड फंक्शन वापरत होतो, कुठे गेलं ऍड, इथे ऍड आहे ए प्लस बी. ठीक आहे. डीएफ ऍड 1 ए कॉमा बी प्लस बी. बघा, मी जर ऍड मध्ये 5,5 असं देत असेल, आन्सर येत आहे. ऍड 1 मध्ये 5,5 देत असेल तरी सुद्धा आन्सर येत आहे. तर यांच्यातला फरक काय, रिटर्न कुठे वापरायचा आणि प्रिंट कुठे वापरायचा. ओके. तर प्रिंटचा फक्त काम आहे शो करणे किंवा डिस्प्ले करणे. प्रिंटचं काम काय, डिस्प्ले करणे.
पण रिटर्नचं काम काय बघा, तुम्ही इथं व्हॅल्यू दिल्यानंतर ह्याचा अर्थ तुम्ही इनपुट दिलेला आहे. इथे दिला म्हणजे काय, इनपुट दिलेला आहे. आता इनपुट दिल्यानंतर कॅल्क्युलेशन झाल्यानंतर ती व्हॅल्यू रिटर्न घेऊन येणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही रिटर्न घेऊन येत नाही तोपर्यंत त्याला तुम्ही फ्युचरमध्ये यूज करू शकत नाही. मी काय सांगतोय, जोपर्यंत तुम्ही रिटर्नचा यूज करून तुम्ही व्हॅल्यू रिटर्न घेऊन येऊ शकत नाही तोपर्यंत त्याला फ्युचरमध्ये वर्क करू शकत नाही. आता फ्युचरमध्ये म्हणजे काय, हा जो ऍड आहे ह्याच्यामध्ये मला काय करायचं आहे, +10 करायचा आहे. तर आन्सर काय येणं अपेक्षित आहे, 20 यायला पाहिजे. तर ह्याचा आन्सर काय आहे, 10. 10 + 10 20. जर इथं मी ऍड करत असेल 10 तर ह्याचा आन्सर येणं अपेक्षित काय, 20. बरोबर आहे. बघा मी हे रन करतो. इथं आपण रिटर्न आणलेला आहे का ऍड मधून, नाही. तो म्हणेल की नन टाईप आणि इंटिजर. नन टाईप म्हणजे काय, तुम्ही काहीही रिटर्न आणलेलं नाही म्हणजे तो नन आहे. आणि इंटिजर म्हणजे 10, यांच्यामध्ये ऍडिशन होऊ शकत नाही. परंतु हेच मी काय केलं, इथून रिटर्न आणलेलं आहे म्हणजे 10 + 10 20. म्हणजे हे जे फंक्शन आहे ह्या फंक्शनचा उपयोग जे व्हॅल्यू मी रिटर्न आणतोय कॅल्क्युलेशन करून त्या व्हॅल्यूला मी पुढे वापरतोय, यूज करतोय. पण इथे मला यूज करता येत नाही कारण की हा प्रिंट फक्त काय करते, डिस्प्ले करायचं काम आहे. तुम्हाला इथून ते रिटर्न करावंच लागेल. तुम्ही A + B म्हणा किंवा C मध्ये स्टोअर करून तर तुमचा ऍड सुद्धा काय करेल, तुम्हाला 20 आन्सर देईल. आता तो प्रिंट वाला 10 आणि ते आन्सर वाला 20. समजते रिटर्न आणि प्रिंट मध्ये फरक. आपण भरपूर चुका करतो की म्हणजे प्रिंट लिहितो पण प्रिंट हे नाही, त्याचं सोल्युशन नाहीये. तुम्हाला एक टेक्स्ट वगैरे प्रिंट करायचं असेल जसं की n इज ऑड नंबर, हे प्रिंट चालतं, तो काही रिटर्न नाहीये, तो प्रिंट आहे. फक्त आपण डिस्प्ले करतो, त्याचा यूज कुठे करणार नाही आपण. पण जर तुम्हाला कॅल्क्युलेशन घेऊन व्हॅल्यू घ्यायची असेल परत, जसं की मीन कॅल्क्युलेट केला आणि मीनला पुढे वापरणार ना तुम्ही का नाही वापरणार, कुठे गेला मीन आपला, हा जो मीन आहे. आता ह्या ऍव्हरेज मध्ये सपोज मला एका 100 मधून हा ऍव्हरेज मला मायनस करायचा आहे. किती व्हॅल्यूज आहेत, अजून एक पाहिजे ना. तर मायनस होईल का नाही होणार, रिटर्न नाहीये, तिथे एरर येईल. जेव्हा तुम्ही प्रिंटच्या ऐवजी इथे रिटर्न कराल तर तुम्हाला आन्सर भेटेल, कारण तो ऍव्हरेज आता रिटर्न आलेला आहे. म्हणजे हेच म्हणजे आता तुमचा ऍव्हरेजची व्हॅल्यू असेल. आता डिफरन्स समजतो रिटर्न आणि ऍव्हरेज, प्रिंट आणि रिटर्न मध्ये. ठीक आहे, चल आपण थांबूया. उद्या आपण पाहणार आहे थोडं ऍडव्हान्स मध्ये काय बघा. इथे आपण लिमिटेड गोष्टीच देतोय. जर माझ्याकडे 6 आले, 7 आले, 100 आले तर मला प्रत्येक कोड पण चेंज करावं लागेल आणि तेवढे लेटर पण देतात आपल्याकडे. तर त्याला सोल्युशन आहे, ते आपण उद्या पाहूया. ठीक आहे, आजच्या सेशन मध्ये इथंच. जर कोणाला काही डाऊट असेल तर नोट डाऊन करून ठेवा, उद्या आपण सॉल्व्ह करूया. चला.